मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, स्वर्गात एक असे ऋषी होते ज्यांचा राग 2 सेकंदात कोणाचेही आयुष्य बदलू शकत होता. हा राग त्यांना का महागात पडला? क्रोध हा एक क्षणभंगुर मानसिक विकार आहे, जो केवळ आत्मनियंत्रण आणि विचारशक्ती नष्ट करत नाही, तर मानवी जीवनातील आरोग्य, संबंध आणि आत्मिक प्रगती या तिन्ही स्तंभांना धक्का देतो. म्हणूनच संत महात्मे क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा आणि क्षमावृत्ती अंगीकारण्याचा उपदेश करतात. माझा अपमान? जा, तुम्हाला 3 जन्म पृथ्वीवर दुःख भोगावे लागेल. देवांना पण राग येतो. नारायण नारायण. प्रभू, मला या लोकांच्या मूर्खपणावर प्रचंड राग येतोय, पण मला जय विजयची आठवण येते. मला हा राग थांबवायचा आहे. मी काय करू? नारदा, रागावर विजय मिळवण्याचा उपाय आहे लक्ष केंद्रित करणे आणि क्षमावृत्ती. नारदा, हे भांडे तुझ्या शांत मनाचे प्रतीक आहे. एक थेंब सांडला तर तुझ्या सर्व चांगल्या कामांचे पुण्य कमी होईल. ही तुझी महापरीक्षा आहे. तुला या पृथ्वीवर 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत, कोणालाही शाप न देता, कोणताही थेंब सांडू न देता. काय करतोयस रे? तेल सांडवणार. बघ कसा थेंब खाली पडतोय. नारद मुनींना प्रचंड राग येत होता, पण त्यांनी डोळे मिटले आणि मनातल्या मनात 1, 2, 3, 10 मोजायला सुरुवात केली. त्यांनी फक्त त्यांच्या लक्ष्याकडे, तेलाच्या भांड्याकडे लक्ष दिले. ए टिंग्या, या नारद मुनींना बघ, यांना शाप द्यायची ताकद संपली. आता रागावर नियंत्रण नाही. नारदांना क्रोध आला नाही, तर त्यांना हसू आले, कारण त्यांना कळले की हा राग फक्त एक नाटकी देखावा आहे. ते शांतपणे बाजूला झाले. नारदा, मला सांग, तू त्या राक्षसाला आणि भांडणाऱ्यांना शाप दिलास का? नाही प्रभू, त्यांच्यावर रागवण्यापेक्षा माझे मन शांत ठेवणे जास्त महत्वाचे होते. त्यांच्या चुकांवर मी क्षमा केली. माझा विजय माझ्या शांततेत आहे. शाब्बास नारदा, तू फक्त रागावर नियंत्रण मिळवले नाहीस, तर तू त्यांना क्षमा करायला शिकलास. हेच सर्वात मोठे तप आहे. लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्हाला खूप राग येईल तेव्हा लगेच बोलू नका. त्याऐवजी एक दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात शांतपणे 1 ते 10 आकडे मोजा. तुमच्या मनातले लक्ष भांडणाकडे किंवा चुकीकडे नव्हे, तर तुमच्या आवडत्या खेळण्याकडे किंवा अभ्यासाकडे वळवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समोरच्याची चूक माफ करा. क्षमा करणे हा रागावरचा सर्वात मोठा विजय आहे. आता मी माझ्या शांततेच्या भांड्याचे नेहमी रक्षण करेन. मुलांनो, नारद मुनींना त्यांचा विजय शांततेत सापडला. तुम्ही विचार करा, जर तुम्ही रागात एखादी गोष्ट केली तर तो तुमचा विजय असतो की तुमचा पराभव?